अनाथांची आई सिंधुताई सपकाळ इस लेसन के ऊपर तीसरी एक्टिविटी के साथ में आप लोगों के साथ में हाजिर हूँ। उम्मीद है इंशाल्लाह पिछले 2 वीडियो की तरह ये वीडियो भी आप लोगों को बहुत पसंद आया होगा। कुछ बच्चों ने कहा था कि सर कमेंट्स भी आए थे, पर्सनल मैसेजेस भी मुझे किए और मुझे कहा कि सर लेसन जो है वो आपने समझाया है तो क्या उसका लिंक यूट्यूब पर है। तो मैंने इससे पहले भी कहा है कि तमाम लिंक यूट्यूब पर मौजूद है और इंशाल्लाह मैं सारे जो है स्मार्ट पीडीएफ बनाकर भी आप लोगों से शेयर करने वाला हूँ। तो फ़िलहाल एक्टिविटी नंबर 3 की तरफ हम लोग चलते हैं ताकि ये एक्टिविटी आप लोगों को बहुत अच्छे से समझ में आए। इसके ऊपर जो क्वेश्चंस पूछे जाते हैं जिसमें आकलन कृति के प्रश्न और स्वमत के प्रश्न, तो चलिए ये दोनों एक्टिविटीज़ के बारे में आज हम लोग जानेंगे हमारे एजुकेशनल यूट्यूब चैनल ई गाइडेंस में। तो आज का जो पैसेज है वो कहाँ से हम देखेंगे, शाळेची घंटा झाली वहाँ से लेकर अशी माझी शाळा तक। तो सबसे पहले हम पैसेज पढ़ लेते। शाळेची घंटा झाली की सर्व मुले मुली जेवायला बसत, मी त्यांच्या तोंडाकडे बघत असे। पोटात भूक लागलेली असे, मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या की मी लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे। सर्वांना वाटायचं मी चाफ्याची फुलं गोळा करते, पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण चाफ्याच्या सुगंधाने चवदार व गोड लागायचा। त्यावर घोडभर पाणी पिऊन मी वर्गात बसायची। कधी कधी म्हशींमुळे दिवस दिवस शाळेत जाता येत नसे। आमच्या चिखलदऱ्यात भराडी नावाचा एक वनस्पती येतो, चांगलं तल हाता एवढं पान असतं, त्याला खाली एक काटा असतो। त्या भराडीचा काटा हे माझा पेन व भराडीचा पान हा माझा कागद असे म्हशी मागे जात जात अ आ इ ई उ ऊ अशी अक्षरं मी शिकू लागले। असं निसर्गाच्या सोबतीने लिहिलं म्हणून शिकलेलं कधीच विसरता नाही आलं। अशी हाफ टाईम शाळा करीत करीत मी 4थीपर्यंत आले। गोपुरीला केंद्र शाळा का काय होती, तिथे 4थीची परीक्षा होती। मी पास झाले। शाळेत रिझल्ट आणायला गेले तर वांदिले गुरुजी म्हणाले, चिंदे तू पास झालीस, आता चिंदी नावाची चिमणी उडून जाणार। मी तो कागद घेऊन बाहेर पडले, पण पुन्हा पुन्हा वळून शाळेकडे पाहत होते। त्या भिंतीवर चुन्यानं लिहिलेली बुनियादी ग्राम पिंपरी मेघे हे अक्षर पुसट पुसट होत होती। त्यावर शाई आसवांच्या त्या पाण्यात कागदभर पसरत होती अशी माझी शाळा। अब हम देखेंगे कि एक्टिविटी के कौन से क्वेश्चंस इसके ऊपर पूछे जा सकते हैं। सबसे पहला प्रश्न, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। उपप्रश्न क्रमांक 1 प्रश्न आहे, घंटा झाल्यावर शाळेतील वातावरण। घंटा झाल्यावर शाळेतील वातावरण कसं होतं। आप ऊपर की तरफ देख सकते हो कि पैसेज यहाँ पर आया है और पैसेज में से कुछ लाइन, पैसेज में जिन लाइन में उनका आंसर है वो हमने यहाँ पर ऊपर लिया है और देखिए अब अंडरलाइन हो रहे। शाळेची घंटा झाली की सर्व मुले मुली जेवायला बसत। उसके बाद में आप नीचे की लाइन में देखेंगे, मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या की मी लाडूचा टुकड़ा भुरका वगैरह जो आगे है। तो अब हम देखेंगे 2 जवाबात हमारे यहाँ पर मिल चुके हैं। पहला, घंटा झाल्यावर शाळेतील वातावरण, तो मुले मुली जेवायला बसत, और दूसरा जेवण झाल्यावर खेळत। चलिए हम आगे बढ़ते। उपप्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा। शाळेची घंटा झाल्यावर लेखिकेची अवस्था। अब देखिए ऊपर पैसेज हमने यहाँ पर लिया है और पैसेज में देखिए अंडरलाइन किया हुआ है, मी त्यांच्या तोंडाकडे बघत बसे, पोटात भूक लागलेली असे, मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या की मी लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे। अब देखिए शाळेची घंटा झाल्यावर लेखिकेची अवस्था, उनकी क्या हालत होती थी। सबसे पहले हम देखेंगे, जेवण करणाऱ्यांच्या तोंडाकडे बघत, नेक्स्ट पोटात भूक लागलेली असायची, नेक्स्ट खाली पड़लेले अन्नाचे कण वेचत। वेचत मतलब चुनना, उर्दू में हम कहेंगे। तो ये जवाबात यहाँ पर मुकम्मल हुए और आगे एक्टिविटी देखते हैं। उपप्रश्न क्रमांक 3, शब्दजाळ पूर्ण करा। देखेंगे सवाल कौन सा है। मधल्या सुट्टीत लेखिकेचे जेवण, फिर ऊपर हमने पैसेज लिया, आप देख सकते हो, मधल्या सुट्टीत लेखिकेचे जेवण। यहाँ पर अंडरलाइन आप देख सकते हो, ऊपर की तरफ अंडरलाइन हो रहा है कि मी लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा
मातीतून फुलाच उचलून ठेवत असे. अब देखेंगे मधल्या सुट्टीत लेखिकेचे जेवण रिलेटेड क्वेश्चन, यही से हमको इसके जवाब मिलेंगे. लाडूचा तुकडा, नेक्स्ट भुरका, नेक्स्ट गुळाचा खडा, नेक्स्ट जिलेबीचा तुकडा. चलिए अब हम आगे बढ़ते हैं. नेक्स्ट क्वेश्चन उपप्रश्न क्रमांक 4, आकृति पूर्ण करा. सवाल है भराड़ी वनस्पतीची वैशिष्ट्य, और ऊपर पैसेज आ चुका है. हम देखेंगे चिखलदऱ्यात भराडी नावाचा एक वनस्पती येतं. चांगलं तल हाता एवढं पान असतं, त्याखाली एक काटा असतो. तो यहाँ पर हमको दो वैशिष्ट्य, दो खुसूसियात मिली है. पहला एक तड़ हाथा एवड़ा, मतलब ये हाथों के हथेली के जितना मतलब पत्ता होता था उसका, तड़ हाथा एवड़ा पान. और नेक्स्ट है पाना खाली काटा. तो ये दो खुसूसियात थी. नेक्स्ट स्वमत का सवाल, स्वमत का प्रश्न यहाँ पर देखेंगे. कौन सा प्रश्न पूछा है. सिंधुताईंना शिकण्याची खूप आवड होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या. जवाब हम देखेंगे. सिंधुताई जेव्हा म्हशी चारायला जायची तेव्हा शाळेत मुली चांगले कपडे व वेणी फेणी करून खेळताना दिसे, तेव्हा त्यांच्या मनात आले की आपणही असेच शिकावे. त्यांना म्हशी सांभाळाव्या लागत, तरीही वेळ मिळेल तेव्हा ते शाळेत जात. गुरुजींनी जितके शिकवले तितका अभ्यास कष्टपूर्वक करत. भराडी वनस्पतीच्या पानांचा उपयोग पाटीसाठी व काट्याचा उपयोग पेनसाठी करत. म्हशीच्या मागे चालता चालता अक्षर लिहिणे शिकत होत्या. निसर्गाच्या सोबतीने त्या शिकत होत्या, म्हणून शिकलेल्या त्या विसरल्या नाहीत. यावरून सिंधुताईंना शिकण्याची खूप आवड होती असे दिसून येते. तो ये जवाब यहाँ पर मुकम्मल हुआ. उम्मीद है ये वीडियो भी आप लोगों को बहुत पसंद आया होगा. इंशाल्लाह एक्टिविटी नंबर 4 के साथ में बहुत जल्द हाजिर हो जाऊंगा. और उसके बाद एक्टिविटी नंबर 4 पर जो है हमारा ये जो तीसरा सबक है अनाथांची आई, ये मुकम्मल हो जाएगा. तो इंतज़ार कीजिए चौथी एक्टिविटी का. अस्सलाम वालेकुम.